नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशा ऋषींना ज्यांनी चेतना आणि निसर्गाचं नातं हजारो वर्षापूर्वी उलगडलं. ते म्हणजे महर्षी कपिल. कपिल ऋषी हे भारतीय तत्वज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांच्या सांख्य दर्शनाने जग समजावून घेण्याची वैज्ञानिक चौकट दिली. सांख्य म्हणजे संख्या मोजणं, विश्लेषण करणं. म्हणजेच कपिलांनी जगाकडे तथ्य, कारण आणि परिणामाच्या नजरेतून पाहिलं. महर्षी कपिल म्हणाले होते की जग दोन मूलभूत तत्वांवर चालते, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे कॉन्शियसनेस, आत्मा, शुद्ध चेतना, जी फक्त साक्षीदार आहे. आणि प्रकृती म्हणजे नेचर, पदार्थ, ऊर्जा, जी सतत बदलत असते आणि सृष्टी निर्माण करते. हे समजण्यासाठी सोपी उपमा घेऊ. कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे प्रकृती, वायर, सर्किट, स्क्रीन, कीबोर्ड. पण जो करंट, इलेक्ट्रिसिटी आहे, जो हे चालवतो तो म्हणजे पुरुष. करंट शिवाय कॉम्प्युटर निरुपयोगी आणि करंटकडे स्वतः काही करण्याची क्षमता नाही. दोघे एकत्र आले तरच संपूर्ण व्यवस्था चालते. कपिलांनी सांगितलं की प्रकृतीतून एकामागून एक 24 घटक निर्माण होतात. महत्त्व, अहंकार, मन, इंद्रिये, 5 महाभूत. एक प्रकारे त्यांनी विश्वाची वैज्ञानिक यादी करून दाखवली. आज आपण म्हणतो पिरियॉडिक टेबल किंवा कॉस्मिक इव्हॉल्युशन चार्ट. तसंच कपिलांनी कॉन्शियसनेस आणि नेचरचं मॉडेल मांडलं. आधुनिक फिजिक्स पदार्थ ऊर्जेवर लक्ष केंद्रित करतं. आधुनिक सायकोलॉजी मनचेतनेवर संशोधन करतं. कपिलांनी हजारो वर्षापूर्वीच दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या. आज जगभरात माइंडफुलनेस, मेडिटेशन, सायकोलॉजी यावर इतका भर दिला जातोय, त्याचं मूळ बीज कपिलांच्या विचारात आहे. कपिलांचं तत्वज्ञान सांगतं, बाहेरच्या जगावर फक्त लक्ष केंद्रित न करता आतल्या चेतनेचा शोध घ्या. निसर्ग आणि आत्मा यांचं संतुलन समजून घेतलं तरच खरी शांती आणि मोक्ष मिळतो. जीवनाकडे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक नजरेने एकत्रित पाहिले पाहिजे. मित्रांनो, महर्षी कपिलांचे सांख्यदर्शन हे केवळ तत्वज्ञान नव्हतं, तर जग समजावून घेण्याचा प्रथम वैज्ञानिक प्रयत्न होता. म्हणूनच त्यांना आजही आदराने आठवले जातं.